जर हे माझ्या डोळ्यासमोर घडलं नसतं, तर यावर माझा विश्वास बसला नसता. एका 26 वर्षाच्या मुलाने हॉस्पिटलमध्ये असं काही केलं, की शेवटी मीच थक्क राहिलो. 26 वर्षाचा मुलगा रोज दारू प्यायचा. त्याच्यामुळे त्याच्या लिव्हरला सूज आली होती. त्याच्या शरीरामध्ये बिलिरुबिनची मात्रा वाढली होती आणि त्याच्यामुळे अल्ब्युमिनची मात्रा कमी झाल्यामुळे त्याच्या पायाला सूज आली होती आणि त्याकरिता आपण त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं. सुरुवातीचे 2 दिवस तो खूप नीट बिहेव करत होता. काहीच त्रास नव्हता देत. पण नंतर मात्र खूप जोराजोराने ओरडायला लागला. सिस्टरांना बोलू लागला, की "मला इकडे भूत दिसतोय. सिस्टर ये हॉस्पिटल में रहूँ मत." सिस्टर तर मात्र हसत होते, पण त्याची आई मात्र घाबरली होती. त्याच्या आईला असं वाटलं, की माझ्या मुलाला कुणीतरी झपाटलं आहे. ती लिंबू घेऊन येऊ लागली आणि त्याला वेगवेगळ्या भंडारा लावू लागली. हा त्रास वाढू लागला. तो जोरजोरात ओरडू लागला. हे सगळे जे सिम्प्टम्स आहेत ते अल्कोहलिक विथड्रॉलमुळे होतात. अल्कोहलिक विथड्रॉलमध्ये म्हणजेच तर काय, एखाद्या दारू पिणाऱ्याला दारू न मिळाल्यामुळे त्याच्या शरीराला जी सवय लागते, त्याच्या मेंदूला जी सवय लागते, त्यामुळे हे सगळे सिम्प्टम्स येतात. पण जेव्हा तो जोरजोरात ओरडू लागला, बोलायला लागला, की "मी आता मरून जाईल. हे डॉक्टर माझ्यावरती नीट उपचार करत नाही. माझी व्हिडिओ काढून ठेवा. मी मेल्यानंतर कोण जबाबदार आहे?" या सगळ्या गोष्टींचा माझ्या बाकीच्या पेशंट्सला त्रास व्हायला लागला. म्हणून आम्ही तो पेशंट पुढच्या हॉस्पिटलला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. सगळं बिलिंग झाले, कागदपत्रांवर सही झाले आणि शेवटी तो जाता-जाता माझ्या केबिनमध्ये आला आणि हसत-हसत म्हणाला, की "सर, मला घरी जायचं होतं ना, म्हणून मी नाटक करत होतो." मित्रांनो, अल्कोहलिक विथड्रॉल हा विनोद नाही आहे. काही पेशंटमध्ये तो भ्रम निर्माण करू शकतो, भीती निर्माण करू शकतो, आक्रमक वृत्तीही होऊ शकते आणि कधी-कधी पेशंट सीरियसही असू शकतो आणि कधी तर तो डॉक्टरांनाही चकवण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर, नर्स, घरच्या नातेवाईकांनी थोडा संयम बाळगावा. ट्रीटमेंटवरती, त्या डॉक्टरांवरती विश्वास दाखवणं खूप गरजेचं आहे आणि योग्य उपचार करणं गरजेचं आहे. तुमच्यासोबत अशी काही घटना झाली असेल, तर कृपया करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि अशा अनेक मेडिकल रिलेटेड स्मॉल व्हिडिओज फॅक्ट्ससाठी तुम्ही या चॅनलला फॉलो करू शकता आणि या व्हिडिओला लाईक करू शकता. थँक यू.